निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अजूनही कोणत्याच पक्षानं अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाहीये. महायुतीची घोषणा खोळंबली असून महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालेलं नाहीये. यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होणं लांबलं असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. महापालिका निवडणुकांसाठी सुट्ट्या वगळता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 4च दिवस राहिले, तरीही सोलापुरात कोणत्याच पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीये. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्कही सुरू आहेत. मात्र राज्य पातळीवरती 29 महापालिकांसाठी भाजप सेना युतीची बोलणीही सुरू आहे. यामुळे सोलापूरमधील दोन्ही पक्षातील नेते अजूनही वेटिंगवर आहेत. युती न झाल्यास दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारीही सुरू केली. मात्र भाजपमध्ये बंडखोर आणि तगडे उमेदवार गळाला लावण्यासाठी शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे दोन्ही पक्षांची उमेदवारी यादी ही लांबली आहे. भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी भाजप शेवटच्या दिवशी उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे किंवा थेट शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. मात्र यामधून कोणताही ठोस निर्णय अद्यापही झाला नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, शिवसेना या 3 पक्षाबरोबर माकप, मनसे, समाजवादी पार्टी महाविकास आघाडीत सामील आहे. सर्व पक्षांनी मागणी केलेल्या जागांची संख्या ही 150 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोणाला किती जागा द्यायच्या याची चाचपणी सध्या सुरू आहे. एक प्रभागनिहाय कोणाची किती ताकद आहे याचा आढावाही घेतला जात आहे. त्यामुळे वेळ लागत असल्यानं उमेदवारी यादीही लांबली आहे. त्याचबरोबर भाजप शिंदे सेनेमधील काही बंडखोर नेत्यांना महाविकास आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वच पक्षांची उमेदवारी यादीही रखडली. महाविकास आघाडीत कोणत्या जागा कोणत्या पक्षासाठी सुटेबल आहेत त्याची यादी तयार असून त्या जागांवरती उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं देखील उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. काही तगडे उमेदवार गळाला लागतात का याची चाचपणी राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. इतर छोट्या पक्षांनी मात्र कोणत्या जागा लढायच्या त्यावरती शिक्कामोर्तब केलं असलं तरी उमेदवारी ही जाहीर केलेली नाहीये. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांची उमेदवारी यादी लांबली असून महायुती बंडखोरी टाळण्यासाठी तर महाविकास आघाडी जागा वाटपामध्ये व्यस्त असल्याचं दिसतंय. इच्छुकांचा अनेक पक्षांकडे डोळा. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने अनेक तगड्या उमेदवारांना गळ्याला लावलंय. त्यामुळे निष्ठावंत नाराज झालेत. एका प्रभागामध्ये 40 ते 50 इच्छुकांची संख्या आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी ही वाढली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामधील अनेक बंडखोर संभ्रम अवस्थेमध्ये सापडले.